गोष्ट आहे दिल्लीची, जिथे रिया आणि नेहा आपली मम्मी चांदनी रॉयल क्रिस सोसायटीमध्ये राहत होती. रियाला डॉल्सचा खूप शौक होता. तिने इंस्टाग्रामवरती बघितलं की लबुबू डॉलचा ट्रेंड जोरावरती आहे. बस तिने पण एक लबुबू डॉल ऑर्डर केली. जेव्हा पॅकेट आलं तेव्हा रियाने हसत हसत ते खोललं. डॉल छोटीशी होती, गुलाबी केस, चमकते सफेद दात. ओ, आलं माझं लबुबू. अरे वा, बघा किती क्यूट आहे. हे बघा, चमकणारे डोळे, सोनेरी केस, हे तर एकदम जादूईचं वाटतं आहे, हे ना? हे बघ, ह्याचे दात पण चमकतायत जसं की हिरे लागले हो. ही आहे आपली लबुबू क्वीन. रात्रीची वेळ आहे. रिया लबुबू डॉलला बेड साईड टेबलवरती ठेवते आणि झोपून जाते. रात्र निघून जाते आणि सकाळी जेव्हा रिया उठते तेव्हा बघते की डॉलची पोझिशन थोडी बदलली आहे, जसं तिला कोणीतरी फिरवलं आहे. असू शकतं की मीच हिला चुकून फिरवलं असेल. रिया लबुबूकडे एकदम गहराईने बघते तर असं वाटते की जसं ती एकदम गहराईने थंड डोळ्याने त्याला बघत असेल. रिया जास्त लक्ष नाही देत आणि घराच्या बाहेर निघून जाते. संध्याकाळची वेळ होती. रिया घरी परत येते तर बघते टेबलवरती लबुबू नाही आहे. माझं लबुबू कुठे गेलं? नेहा, तू माझा लबुबू घेतलायस का? नाही तर, मी तर हातही नाही लावलाय. रिया लबुबूला शोधायला लागते तर ती बघते की तो बेडच्या खाली पडला आहे आणि त्याच्या पोटावरती लाल निशाण आहेत, जसं की कोणी चाकूने वार केला असेल. हे काय झालं? रिया त्या निशाणला साफ करायचा प्रयत्न करते पण तो लाल डाग नाही हटत. थकून ती रिया लबुबूला बेड साईड टेबलवरती ठेवून झोपून जाते. रात्रीची वेळ होती. रिया झोपलेली आहे. तेवढ्यातच तिला तो भीतीदायक स्वप्न येते. स्वप्नामध्ये लबुबू डॉल तिच्यावरती बसला आहे आणि आपल्या टोकदार नखांनी त्याची मान कापत आहे. अचानक रियाचे डोळे उघडतात. ती भीतीने कापत होती. तेवढ्यातच ती बघते की ती लबुबू डॉल खरंच तिच्यावरती बसलेली आहे. रिया ओरडतच उठते आणि त्याला उचलून खाली फेकते. जसंच ती लबुबू खाली पडते, खोलीतल्या लाईटी टिमटिमायला लागतात आणि अचानक पूर्ण घरामध्ये अंधार होऊन जातो. कुठून तरी एक लहान मुलाचा आवाज रडायचा पूर्ण घरामध्ये गुंजायला लागतो. कोण आहे? कोण आहे घरात? रिया लवकरच लाईट ऑन करते तर बघते की लबुबू डॉल परत बेड साईड टेबलवरतीच ठेवलेली आहे आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते. हे कसं झालं? मी तर आत्ताच याला खाली फेकलं होतं, तर हे टेबलवर कसं येऊ शकतं? भीतीमुळे रियाचं हृदय धक धक करायला लागतं. नेहा, नेहा! रियाचं ओरडणं ऐकून रिया आणि त्याची मम्मी धावत येतात. काय झालं ताई? ही लबुबू डॉल कालपासून काहीतरी वेगळ्या हरकती करते. ही स्वतःहून चालते जसं की हिच्या आतमध्ये आत्मा असेल आणि रडते सुद्धा. ही बघ, अजूनही तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. मला तर काही नाही दिसत आहे. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू कुठे आहेत? तुला भ्रम झाला असेल. तिच्यामध्ये जीव थोडाच आहे जी ती चालेल. रियाच्या बोलण्यावरती तिचा कुटुंब तिच्यावरती विश्वास नाही करत. फक्त त्याला एक भ्रम समजून तिच्या गोष्टींना टाळून देतात. रिया पण ऑफिससाठी निघून जाते. संध्याकाळचा वेळ होता. रिया ऑफिसमध्ये बसलेली आहे पण तिचं मन कामामध्ये लागलं नाही. तिच्या डोक्यामध्ये फक्त लबुबूच्या काही वेगळ्या गोष्टी फिरत होत्या. रियाच्या डोक्यामध्ये हे सर्व चालतच होतं. तेवढ्यातच तिच्या फोनची घंटी वाजते. फोनवरती एक वेगळीच नोटिफिकेशन होती. तेवढ्यातच तिला एक फोटो दिसतो
त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये लबोबूची परछाई पूर्ण स्पष्ट होती. माझ्या फोनमध्ये लबोबीची फोटो? मी तर ही फोटो कधी खेचलीच नाही. माझ्यासोबत काय होत आहे? रिया रागातच ऑफिसमधून निघून जाते. रिया घरी पोहोचते तर बघते लबोबू टेबलवरती नाही, ती फर्शवरती पडलेली होती. तिचे डोळे बंद होते पण त्याचे तोंड उघडं होतं. मी तर ह्याला टेबलवरती ठेवलं होतं, तर हे खाली कसं येऊ शकतं? रियाचं ओरडणं ऐकून तिची बहीण नेहा तिथे येते. नेहा डॉलला उचलण्यासाठी त्याला हात लावते. ही तर पूर्ण थंड आहे. असं वाटतंय की जसं आत्ताच फ्रीजमधून काढली हो. रिया रागातच लबोबूला उचलते आणि बाल्कनीमध्ये फेकून देते. उद्या सकाळी मी ह्याला जाळून टाकेल, ह्याच्यामुळे मी पूर्ण परेशान झाली आहे. रिया आपल्या बेडरूममध्ये झोपायला निघून जाते, पण तिला झोप नाही येत. अचानक घरातली लाईट टिमटिमायला लागते. अंधारामध्ये रियाला बिछाण्यावरती काहीतरी भारीसं वाटतं. ती घाबरते आणि टिमटिमात्या लाईट्समध्ये रिया बघते की बिछाण्याच्या कोण्यावरती एक मुलगा बसलेला आहे, जो तिला बघून एक भीतीदायक हास्य देत आहे. कोण आहेस तू? रिया आपल्या फोनची फ्लॅशलाईट ऑन करते तर ती बघते तिथे कोणता मुलगा नसून एक लबोबू डॉल आहे आणि त्याचे डोळे लाल आहेत आणि तो रियाला बघून एक भीतीदायक हास्य देत आहे. लबोबूला ती एक थापड मारते. जसंच ती त्याला थापड मारते, रियाच्या हातामधून रक्त व्हायला लागतं. रियाच्या हातातून जे रक्त खाली पडतं, लबोबू त्याला चाटायला लागतो. रियाचं ओरडणं ऐकून नेहा धावतच येते. काय झालं? काल रात्री मी तुझ्या समोर हिला बाल्कनीमध्ये फेकलं होतं आणि बघ, ही स्वतःहूनच इथे आली आहे. नेहा बघते की लबोबूचे डोळे हळूहळू चमकतायत. तिचे छोटे छोटे पंजे हलत होते आणि घरामध्ये एका बाळाचा हास्य गुंजत होतं. मला असं वाटतं की ह्याच्या आतमध्ये एक आत्मा आहे, हिला जाळून टाकूयात. नेहा आणि रिया लबोबूला बाल्कनीमध्ये घेऊन जाऊन जाळून टाकतात. पण जसंच रिया त्याला जाळून परत येते, ती बघते की ती लबोबू परत त्या बेडच्या खाली पडलेली आहे. तो मला जाळून संपवू शकत नाही. नाही. लबोबू उचलूनच रियाच्या कांद्यावरती जाऊन बसतो आणि आपल्या नुकीले दाताने तिची मान कापतो आणि रियाचं रक्त चुसायला लागतो. रिया जोरजोरात ओरडायला लागते आणि तिथेच मृत्यू पावते. रियाचं ओरडणं ऐकून नेहा आणि तिची मम्मी तिच्या खोलीत येतात. ते बघतात की लबोबूचे डोळे लाल आहेत आणि त्याचे डोळे चमकतायत आणि तो रियाच्या शरीरातनं रक्त चुसतोय. तू कोण आहेस? तू साधारण डॉल नाही आहेस. चंदा आंटी, तू मला विसरलीस ना? चंदा आंटी? लबोबू जसं चंदा आंटी बोलते, रियाची मम्मी घाबरायला लागते. आई, ही तुला चंदा आंटी का बोलते? चंदा आंटी तर फक्त मला एकच मुलगा म्हणत होता, आरव. मीच आहे आरव. तू माझ्या घरातनं निघून जा. तुझं नाही, हे माझं घर आहे. मम्मी, हे काय बकवास करत आहे? तो खरं बोलतो आहे. हे आरवचंच घर आहे. आरवचं नाव ऐकताच रियाच्या मम्मीला आठवतं की आजच्या 20 वर्षापूर्वी आरव आपल्या आईबरोबर याच घरी राहायचा. तेव्हा चांदनी आपल्या नवऱ्याच्या मेल्यानंतर 2 छोट्या मुलींना घेऊन रिया आणि रिहानला घेऊन आरवच्या घरी भाड्याने राहायला आली होती. एक दिवस चांदनीच्या मनामध्ये या घराला कब्जा करायचा लालच आला आणि तिने आरव आणि त्याच्या आईला मारायचा प्रयत्न केला. दोघांनाही आपल्या घरी जेवायला बोलवलं आणि जेवणामध्ये विष कालवलं.
जेवणाच्या काही वेळानंतरच दोघंही मृत्यू पावतात आणि त्यानंतर चांदनीने आरव आणि त्याच्या आईला त्याच घरी दफन केलं आणि त्या घराची स्वतः मालकीण बनली. आरवची आत्मा परत आली आहे. लबुबू चांदनीला मारायला धावत जाते. चांदनी पळायचा प्रयत्न करते, पण लबुबू आपल्या नखोली दातांनी त्याचा पाय पकडतो आणि त्याच्या पायातून रक्त चुसायला लागतो. काही वेळातच चांदनीचा चेहरा राख सारखा काळा पडतो आणि ती मृत्यू पावते. मला सोड, मला माफ कर. नाही. नेहा धावायला लागते. तेवढ्यातच दरवाजा स्वतःच बंद होतो आणि लबुबू हवेमध्ये उडतच नेहाच्या चेहऱ्याजवळ येते. मला माफ कर प्लीज, जाऊ दे मला. नाही, आता तू इथेच राहशील माझ्यासोबत. नाही नाही.